आजच्या या सखोल चर्चेत आपण या सर्व संदर्भ ग्रंथांमधून अतिशय महत्वाचे नियम शोधून काढले आहेत. अगदी बरोबर. आणि आजचा आपला मिशन असा आहे की अनुस्वार, ऱ्हस्व दीर्घ आणि शब्दांची बदलणारी रूपे या सर्व नियमांचा एकही शब्द न वगळता आपण अतिशय सोप्या भाषेत सखोल अभ्यास करणार आहोत. नक्कीच. खूप छान आणि सोपा प्रवास असेल हा. हो, आपण सुरुवात करूया अनुस्वारांच्या जागेपासून, कारण भाषेची सुरुवात नाद आणि उच्चाराने होते. मला तर अनुस्वार हे जेवणातल्या मिठासारखे वाटतात. मिठासारखे म्हणजे कसे काय? म्हणजे योग्य प्रमाणात असले तर चव वाढते, पण विनाकारण सगळीकडे पेरले तर भाषेची चव पूर्णपणे बिघडते. अरे वा, खूपच छपखल उदाहरण दिलं तुम्ही हे. चला तर मग आपण अनुस्वारांचे नियम समजून घेऊया. श्रोत्यांना हे कायम लक्षात राहावं म्हणून आपण एक विशिष्ट पद्धत वापरणार आहोत आज. कोणती पद्धत? आधी मी नेहमी होणारी चूक म्हणजे अशुद्ध शब्द सांगेन, मग शुद्ध रूप, त्याचा योग्य उच्चार आणि शेवटी त्यामागचं कारण किंवा नियम. आपण पहिल्या नियमापासून सुरुवात करूया. हो, सांगा ना. अनेकदा आपण चुकीचे शब्द लिहितो. अशुद्ध शब्द असा आहे अर्धा ल काढून लिहिलेला गुलकंद किंवा अर्धा न वापरून लिहिलेला तंटा आणि निबंध. अच्छा, म्हणजे जुन्या पद्धतीचे शब्द. हो, पण याचे शुद्ध शब्द आहेत पूर्ण अक्षरांवर अनुस्वार देऊन दिलेले गुलकंद, तंटा आणि निबंध. आता याचा योग्य उच्चार ऐका. गुलकंद, तंटा, निबंध. इथे आपण नाकातून स्पष्ट नाद काढतो. म्हणजे जिथे खणखणीत नाद आहे तिथेच अनुस्वार आला पाहिजे, बरोबर? अगदी बरोबर. नियम असा आहे की ज्याचा स्पष्ट नाकातून उच्चार होतो तिथेच अनुस्वार म्हणजे शीर्षबिंदू द्यावा. तिथे जुन्या पद्धतीप्रमाणे अर्धे अक्षर लिहून उच्चार दाखवू नये. पण थांबा, मी अनेकदा संस्कृत पुस्तकांमध्ये किंवा जुन्या लेखनात हे अर्धे शब्द पाहिले आहेत. तिथे नियम काय वेगळा वागतो का? हो, तिथे थोडी सवलत आहे. तत्सम शब्दांमध्ये, म्हणजे जे शब्द संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आले आहेत ना, तिथे हा नियम वेगळा आहे. अच्छा, म्हणजे तिथे अर्धे शब्द चालतात. हो, तिथे अशुद्ध असं काही नाही, पण लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. तुम्ही शुद्ध शब्द म्हणून अंतर्गत अनुस्वार देऊन लिहू शकता किंवा शुद्ध शब्द म्हणून अंतर्गत अर्धा न जोडून सुद्धा लिहू शकता. बरं. तसंच पंडित अनुस्वार देऊन किंवा पंडित अर्धा न जोडून हे दोन्ही शुद्ध मानले जातात. याचा योग्य उच्चार आहे अंतर्गत पंडित. म्हणजे नियम काय झाला याचा? नियम हा आहे की तत्सम शब्दांत अनुस्वाराबद्दल विकल्पने परसवर्ण म्हणजे पुढच्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिक लिहिण्यास हरकत नाही. पण एक अडचण आहे. अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी मात्र योग्य तीच पद्धत वापरावी लागते. अर्थभेद? एक मिनिट, म्हणजे अनुस्वार दिला किंवा नाही दिला तर शब्दाचा चक्क अर्थ बदलतो? बापरे, हे थोडं उदाहरणासह सांगा ना मला. नक्कीच सांगतो. हे बघा, समजा तुम्हाला तत्वज्ञान या अर्थाने शब्द लिहायचा असेल तर अनुस्वार देऊन लिहिलेला वेदांत हा अशुद्ध शब्द ठरेल. असं का? कारण तिथे शुद्ध शब्द आहे वेदांत अर्धा न जोडून, ज्याचा अर्थ तत्वज्ञान असा होतो. पण जर तुम्हाला वेदांच्या आत असा अर्थ अभिप्रेत असेल तर शुद्ध शब्द आहे वेदांत अनुस्वार देऊन. अरे वा, हे तर मला माहीतच नव्हतं. तसंच आणखी एक उदाहरण घ्या. शरीराच्या आत म्हणायचं असेल तर देहांत अनुस्वार देऊन, आणि मृत्यू असा अर्थ असेल तर शुद्ध शब्द आहे देहांत अर्धा न जोडून. म्हणजे योग्य उच्चार झाला वेदांत, देहांत. अगदी बरोबर. नियम असा आहे की संदर्भावरून अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी तत्सम शब्दांमध्ये परसवर्णच लिहावेत. बापरे, म्हणजे संदर्भावर सर्व काही अवलंबून आहे. केवळ एक टिंब संपूर्ण वाक्याचा अर्थ बदलू शकतं. बरं, आणखी काही विशिष्ट अक्षर असतात ना ज्यांच्या आधी फक्त अनुस्वारच येतो? होय, तो उच्चावाचाशास्त्र भाग आहे. अनेकदा लोक अर्धा न किंवा म वापरून अशुद्ध शब्द लिहितात, जसं की सिंह, संयम, मांस. हो, व्हॉट्सअपवर तो खूप बघायला मिळतात असे शब्द. हो ना, पण याचे शुद्ध शब्द आहेत अनुस्वार देऊन लिहिलेले. सिंह, संयम, मांस. याचा योग्य उच्चार आहे सिंह, संयम, मांस. आणि याचा नियम काय आहे मग? नियम असा आहे की य, र, ल, व, श, श, स, ह या अक्षरांपूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदूच म्हणजे अनुस्वारच द्यावा. इथे परसवर्ण चालत नाही, कारण या अक्षरांचा स्वतःचा असा कोणताही अनुनासिक वर्ग नाही. हे खूपच तार्किक आहे. आणि जेव्हा आपण व्हॉट्सअपवर किंवा ईमेल्सवर अनेक लोकांविषयी बोलतो किंवा कोणाचा आदरार्थी उल्लेख करतो, तेव्हा मी अनेकदा अनुस्वार गायब झालेले पाहिले आहेत. तिथे काय होतं? तिथे अनुस्वार देणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा आपण अशुद्ध शब्द लिहितो अनुस्वार न देता. लोकांना, तुम्हास,
घरापुढे, लोकासमोर. हो, घाईघाई तसंच टाईप होतं. पण याचे शुद्ध शब्द आहेत अनुस्वार देऊन. लोकांना, तुम्हास, घरांपुढे, लोकांसमोर. याचा योग्य उच्चार आहे लोकांना, तुम्हास, घरांपुढे, लोकांसमोर. अच्छा, म्हणजे अनेक वचन करताना अनुस्वार येतोच? हो, नियम असा आहे की नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावाच लागतो. तसंच आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असाच अनुस्वार दिला पाहिजे. आदरार्थी म्हणजे कसं? उदाहरणार्थ, मुख्यमंत्र्यांचा दौरा हे अशुद्ध आहे. शुद्ध शब्द आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा. तसंच तुम्हाला, आपणास हे अशुद्ध आहे. शुद्ध शब्द आहेत तुम्हाला, आपणास. म्हणजे योग्य उच्चार झाला मुख्यमंत्र्यांचा दौरा, तुम्हाला, आपणास. आदर दाखवायचा असेल तर अनुस्वार हवाच. अगदी बरोबर. पण मला वाटतं काही जुने नियम आता पूर्णपणे रद्द झाले आहेत. मी माझ्या आजोबांच्या पत्रांमध्ये शब्दांवर खूप विनाकारण अनुस्वार पाहिले आहेत. तुमचं अगदी अचूक निरीक्षण आहे. पूर्वी शब्दाची उत्पत्ती कुठून झाली हे दाखवण्यासाठी अनुस्वार दिले जायचे, पण आता ते रद्द झाले आहेत. उदाहरणार्थ, पूर्वीच्या पद्धतीनुसार लिहिलेले अशुद्ध शब्द आहेत पाच, नाव, तेव्हा, घरे, करणे, बोलणे. पण आताचे प्रमाण आणि शुद्ध शब्द आहेत पाच, नाव, तेव्हा, घरे, करणे, बोलणे. म्हणजे योग्य उच्चार झाला पाच, नाव, तेव्हा, घरे, करणे, बोलणे. बरोबर. आणि नियम असा आहे की कोणत्याही कारणासाठी व्युत्पत्ती सिद्ध होणारे व न होणारे अनावश्यक अनुस्वार आता अजिबात देऊ नयेत. बरं झालं. अनुस्वारांची भीती आता नक्कीच संपली असेल. पण इथेच खरी डोकेदुखी सुरू होते असं मला वाटतं. ऱ्हस्व आणि दीर्घ. अच्छा, ऱ्हस्व आणि दीर्घ. हो, ई आणि ऊचे जे शॉर्ट आणि लॉंग स्वर आहेत ते मला कधीच समजले नाहीत. अनेकदा आपल्याला वाटतं की शब्दाच्या शेवटी नेहमी दीर्घ वेलांटी असते, पण काही शब्द अचानक ऱ्हस्व कसे काय होतात? माझं तर डोकंच फिरतं यात. हे बघा, विस्तृत दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काही गोंधळ नाहीये, तर हा शब्दांच्या मूळ प्रकृतीचा आणि ते शब्द एकमेकांशी कसे जोडले जातात याचा एक सुंदर खेळ आहे. आपण आधी शब्दांच्या शेवटी येणाऱ्या इकार आणि उकारबद्दल पाहूया. हो, सांगा. अनेकदा घाईघाईत आपण अशुद्ध शब्द लिहितो. ऱ्हस्व वेलांटी असलेली पाटी, ऱ्हस्व उकार असलेली जादू, ऱ्हस्व वेलांटी असलेली विनंती. हो, हे तर खूप कॉमन आहे. पण याचे शुद्ध शब्द आहेत दीर्घ वेलांटी आणि उकार असलेले पाटी, जादू, विनंती. योग्य उच्चार आहे पाटी, जादू, विनंती. आणि नियम अतिशय स्पष्ट आहे. मराठी शब्दांच्या अंती म्हणजे शेवटी येणारा इकार आणि उकार नेहमी दीर्घ लिहावा. हे तर सोपं आहे. शेवटी आला की दीर्घ करायचं. पण मग तत्सम शब्दांचं काय? संस्कृतमधून जे शब्द येतात ते नेहमीच वेगळे वागतात आणि नियम मोडतात असं मला नेहमी वाटतं. ते नियम मोडत नाहीत, ते फक्त त्यांची स्वतःची ओळख जपतात. आपण मराठीच्या सवयीनुसार अशुद्ध शब्द लिहितो. ऱ्हस्व वेलांटी असलेले कवी, मती, गुरु, गती. हो, मी तर असंच लिहायचे. शब्द जेव्हा एकटे येतात तेव्हा ते मराठीच्या प्रकृतीनुसार दीर्घांतच लिहावेत. ओके, समजलं. पण याला एक अत्यंत महत्त्वाचा अपवाद आहे. तत्सम अव्यय नेहमी ऱ्हस्वच लिहावीत. लोक अनेकदा अशुद्ध शब्द लिहितो दीर्घ वेलांटी देऊन, आणि, नी, परंतु, यथामती, तथापि. अरे हो, आणि हा शब्द तर खूप जण दीर्घ लिहितात. पण याचे शुद्ध शब्द आहेत ऱ्हस्व वेलांटी असलेले आणि, नी, परंतु, यथामती, तथापि. योग्य उच्चार आहे आणि, नी, परंतु, यथामती, तथापि. हे अव्ययांचे अपवाद तर मला नेहमीच गोंधळात टाकतात. आणि मगाशी तुम्ही शब्दांच्या जोडणीबद्दल म्हणजे सामासिक शब्दांबद्दल काहीतरी सांगणार होता. तिथे काहीतरी मोठा बदल होतो ना? होय, आणि इथेच बऱ्याच जणांच्या चुका होतात. मगाशी आपण जे तत्सम शब्द दीर्घ लिहिले ना, जसे कवी, गती, हो, तेच शब्द जेव्हा सामासिक शब्दात पहिले येतात म्हणजे पूर्वपदी असतात, तेव्हा ते मूळ संस्कृत रूपानुसार ऱ्हस्व होतात. अशुद्ध शब्द लोक लिहितात दीर्घ वेलांटी देऊन कविमन, बुद्धिवैभव, गतिशील, अणुशक्ती. आणि विधिनिषेध, कृती समिती हे सुद्धा आपण दीर्घ लिहितो. बरोबर. तसंच गतिमान, मृदुतर, शक्तिमान, गुणीजन, विद्यार्थी मंडळ
स्वामीनिष्ठा हे सगळे अशुद्ध आहेत. मग याचे शुद्ध शब्द कोणते आहेत? या सर्वांचे शुद्ध शब्द आहेत पहिले पद ह्रस्व करून कविमन, बुद्धिवैभव, गतिशील, अणुशक्ती, विधिनिषेध, कृतिसमिती. म्हणजे पुढचे शब्द पण ह्रस्व होणार, जसं की गतिमान, मृदुतर, शक्तिमान. अगदी बरोबर. आणि तसंच गुणीजन, विद्यार्थी मंडळ, स्वामीनिष्ठा. योग्य उच्चार आहे कविमन. बुद्धिवैभव, गतिशील. याचा नियम काय सांगतो? नियम असा आहे की सामासिक शब्दांतील तत्सम पूर्वपद म्हणजे पहिला शब्द ह्रस्वांतच लिहावे. पण थांबा, हे थोडं चक्रावून टाकणार आहे. म्हणजे सामासिक शब्दात कविमन लिहिताना वीर ह्रस्व लिहायचा, पण नुसतं कवी लिहिला तर तो दीर्घ. यामागे काही लॉजिक आहे का? अगदी सोपं लॉजिक आहे. जेव्हा शब्द एकटा असतो तेव्हा तो मोकळा श्वास घेतो, तो दीर्घ असतो. पण जेव्हा तो सामासिक शब्दात दुसऱ्या शब्दाशी जोडला जातो तेव्हा त्याला थोडी जागा कमी पडते, म्हणून तो आकुंचन पावतो आणि ह्रस्व होतो. हे भाषेचं वजन सांभाळण्याचं तंत्र आहे. अरे वा, हे तर खूपच छान समजावून सांगितलं तुम्ही. परंतु यालाही काही अपवाद आहेत. व्यक्तिनामे, ग्रंथांची नावे, शीर्षके व सुटे ह्रस्वांत तत्सम शब्द मराठीत दीर्घांतच लिहावेत. म्हणजे अशुद्ध शब्द कोणते यात? अशुद्ध शब्द आहेत ह्रस्व असलेले हरी, मनुस्मृती, कृषी, कुलगुरू. आणि शुद्ध शब्द आहेत दीर्घ असलेले हरी, मनुस्मृती, कृषी, कुलगुरू. योग्य उच्चार आहे हरी, मनुस्मृती, कृषी, कुलगुरू. अच्छा, म्हणजे नावं बदलत नाहीत. बरोबर. आणि म्हणूनच मराठी शब्दांच्या शेवटी येणाऱ्या उच्चारांचा नियम अतिशय सोपा आहे. अशुद्ध शब्द आहेत ह्रस्व असलेले वाटी, बाई, वही, चुलती. आणि शुद्ध शब्द? शुद्ध शब्द आहेत दीर्घ असलेले वाटी, बाई, वही, चुलती. योग्य उच्चार वाटी, बाई, वही, चुलती. नियम हाच की मराठी शब्दांच्या शेवटी येणारा ई किंवा ऊ उच्चारानुसार नेहमी दीर्घच लिहावा. हे वजनाचं लॉजिक खूपच भारी आहे. शब्दाचा शेवटचा अक्षर कसा लिहायचा हे आपण पाहिलं. आता त्या शेवटच्या अक्षराच्या आधीचं अक्षर, ज्याला आपण उपांत्य अक्षर म्हणतो, ते कसं वागतं ते पाहूया. मला वाटतं तुम्ही मगाशी जे वजनाचं उदाहरण दिलं तोच समतोल इथेही लागू होतो ना? अगदी 100%. विस्तृत दृष्टिकोनातून पाहिलं तर हा भाषेचा एक तराजूच आहे, म्हणजे सीसॉ. तराजूची एक बाजू जड म्हणजे दीर्घ झाली की दुसरी बाजू हलकी म्हणजे ह्रस्व होते. मस्तच. हा नियम 1 कसा आहे मग? नियम 1 पाहूया. जर शब्दाचा शेवट ई किंवा ऊ ने होत असेल, जे आपण मगाशी पाहिलं की ते दीर्घ असतात, म्हणजे तराजूची शेवटची बाजू जड झाली, तर त्याच्या आधीचे उपांत्य अक्षर हलके म्हणजे ह्रस्व असते. उदाहरणावरून सांगता येईल का? नक्कीच. अनेकदा आपण अशुद्ध शब्द लिहितो दीर्घ असलेले गरिबी, माहिती, हुतुतू, सुरा म्हणजे सुरू. हो, मी माहिती नेहमी दीर्घ लिहायचे. पण याचे शुद्ध शब्द आहेत ह्रस्व उपांत्य असलेले गरिबी, माहिती, हुतुतू, सुरू. योग्य उच्चार आहे गरिबी, माहिती, हुतुतू, सुरू. म्हणजे नियम असा की इकारांत व उकारांत शब्दांतील उपांत्य इकार व उकार ह्रस्व लिहावेत. अगदी बरोबर. आणि हा तराजूचा नियम एकारांत, ओकारांत आणि आकारांत शब्दांनाही लागू आहे, कारण हे स्वरही लांब उच्चारले जातात. अच्छा, त्याचे अशुद्ध शब्द कसे असतात? उदाहरणादाखल अशुद्ध शब्द खिळा, सुळा, पाहिले, मिळवितो. आणि शुद्ध शब्द आहेत खिळा, सुळा, पाहिले, मिळवितो. इथेही तत्सम शब्दांचे अपवाद नक्कीच असतील. संस्कृत शब्द सहजासहजी स्वतःचे वजन बदलत नाहीत, होय ना? बरोबर ओळखलात. काही तत्सम शब्द हा तराजूचा नियम पाळत नाहीत. ते स्वतःचे मूळ दीर्घ रूपच कायम ठेवतात. जसं की अशुद्ध शब्द आहेत ह्रस्व असलेले नीती, रीती, कीर्ती, प्रीती. आणि दीप्ती, परीक्षा, पूजा, ऊर्जा हे पण याच गटात येतात का? हो, याचे शुद्ध शब्द आहेत दोन्ही दीर्घ असलेले नीती, रीती, कीर्ती, प्रीती, दीप्ती, परीक्षा, पूजा, ऊर्जा. आणि याचा नियम? नियम हा आहे की या तत्सम शब्दांना उपांत्य ह्रस्व लिहिण्याचा नियम लागू नाही. ते नेहमी दीर्घच राहतात. आणि जर शब्दाचा शेवट व्यंजनाने होत असेल तर? म्हणजे गरीब या शब्दात शेवटी ब आहे, त्याला कोणतीही मात्रा नाही,
म्हणजे तराजूची शेवटची बाजू हलकी झाली. अगदी अचूक. शेवटची बाजू हलकी म्हणजे आकारांत झाली की त्या आधीचं अक्षर म्हणजे उपांत्य अक्षर जड होते म्हणजे वर जाते आणि दीर्घ होते. अरे वा, उदाहरणे सांगा ना याची. अनेकदा आपण अशुद्ध शब्द लिहितो ह्रस्व असलेले. गरीब, वकील, सून, वसूल. आणि फुल, ठरीव, फकीर, पूर हे पण. बरोबर. पण याचे शुद्ध शब्द आहेत दीर्घ असलेले. गरीब, वकील, सून, वसूल, फूल, ठरीव, फकीर, पूर. योग्य उच्चार. गरीब, वकील, सून. नियम हाच की आकारांत शब्दांचे उपांत्य इकार आणि उकार दीर्घ लिहावेत. पण नेहमीप्रमाणे इथेही काही ह्रस्वोपांत्य आकारांत तत्सम शब्द अपवाद आहेत. ते कोणते? अशुद्ध शब्द आहेत दीर्घ असलेले गुण, विष, मधुर, प्रचुर. शुद्ध शब्द आहेत ह्रस्व असलेले गुण, विष, मधुर, प्रचुर. म्हणजे नियम असा की हे तत्सम शब्द ह्रस्वच राहतात. अगदी बरोबर. आणि जर त्या उपांत्य अक्षरावर अनुस्वार असेल किंवा पुढे जोडाक्षर असेल तर काय होतं? हा एक नैसर्गिक उच्चाराचा नियम आहे. जेव्हा अनुस्वार किंवा जोडाक्षर असते तेव्हा उच्चारावर आधीच मोठा आघात असतो. त्यामुळे अक्षर दीर्घ करण्याची गरज नसते. अच्छा, म्हणजे अशुद्ध शब्द कोणते यात? अशुद्ध शब्द आहेत दीर्घ असलेले भिंग, सूंठ, खुंटी, विस्तव, निःपक्षपाती. आणि शुद्ध शब्द आहेत ह्रस्व असलेले भिंग, सूंठ, खुंटी, विस्तव, निःपक्षपाती. नियम काय सांगतो? नियम सांगतो की अनुस्वार, विसर्ग, जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार, उकार सामान्यतः ह्रस्व असतात. हे सगळं ऐकून आता मला खरोखरच आत्मविश्वास आला आहे. पण एक शेवटची शंका आहे. जेव्हा आपण या शब्दांचं अनेकवचन करतो किंवा त्यांना प्रत्यय लावतो, जसे गरीबचे गरीबास, तेव्हा हा उपांत्याक्षर बदलतो का? होय, तिथेही बदल होतो. अशुद्ध शब्द लोक लिहितात दीर्घ असलेले गरीबीस नाही तर गरीबास, वकिलांना, सुनेला, नागपुरास. पण शुद्ध शब्द ह्रस्व असतात. हो, शुद्ध शब्द आहेत ह्रस्व असलेले गरीबास, वकिलांना, सुनेला, नागपुरास. योग्य उच्चार गरीबास, वकिलांना. नियम काय आहे याचा? नियम असा की उपांत्य दीर्घ ई किंवा उ असलेल्या शब्दांचा उपांत्य इकार, उकार उभयवचनी सामान्य रूपाच्या म्हणजे प्रत्यय लावताना वेळी ह्रस्व लिहावा. आणि यातही तत्सम शब्दांचे अपवाद आहेत का? हो, यालाही तत्सम शब्दांचे अपवाद आहेत. शरीरास, जीवास, गीतेत हे शब्द दीर्घच राहतात. हे खूपच भारी आहे. म्हणजे जेव्हा आपण शब्दांना प्रत्यय लावतो तेव्हा ते शब्द दगडासारखे जसेच्या तसे राहत नाहीत. ते परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेतात. म्हणजे शब्द जिवंत असल्यासारखे वागतात. होय, अगदी तसंच. आता आपण शब्दांची रूपे बदलताना होणारे इतर काही रंजक बदल पाहूया. नक्कीच. अनेकदा आपण अशुद्ध शब्द लिहितो, जसे की देवळात, पावसात, फायलीत. म्हणजे आपण मुळाक्षर तसंच ठेवतो. हो, पण याचे शुद्ध शब्द आहेत देवळात, पावसात, फायलीत. योग्य उच्चार देवळात, पावसात, फायलीत. आणि नियम काय सांगतो? नियम असा की शब्दांचे उपांत्य अक्षर ई किंवा उ असेल तर सामान्य रूपात ईच्या जागी य व ऊच्या जागी व येतो. अरे वा. तसेच पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी सा असेल तर त्याचा बदलही रंजक आहे. अशुद्ध शब्द आहेत पैसाचा, ससाचा, घसाचा. अच्छा, आणि शुद्ध शब्द? शुद्ध शब्द आहेत पैशाचा, सशाचा, घशाचा. योग्य उच्चार पैशाचा, सशाचा. म्हणजे साचे सामान्य रूपात शा होते. बरोबर. पण जर जा असेल तर तो तसाच राहतो. अशुद्ध शब्द आहेत मांशाने, सांशाची. पण शुद्ध शब्द आहेत मांजाने, सांजाची. कारण मूळ शब्द मांजा आणि सांजा आहेत. समजलं. एक मिनिट. मी कालच बँकेत चेक भरताना रक्कमेचा असं लिहिलं होतं. पण मला वाटतं त्यात काहीतरी गडबड होती. काही शब्दांमधली अक्षरं प्रत्यय लावल्यावर गायब होतात का? होय, तुम्ही जी चूक केली त्याला आपण द्वित्व निघून जाणे म्हणतो. अच्छा. अशुद्ध शब्द आहेत रक्कमेचा टिपटीने आणि शुद्ध शब्द आहेत डबल अक्षर काढून रकमेचा टिपटीने. म्हणजे योग्य उच्चार झाला रकमेचा टिपटीने. अगदी बरोबर. नियम असा आहे की मधल्या अक्षरातील क किंवा प चे द्वित्व म्हणजे डबल अक्षर सामान्य रूपाच्या वेळी निघून जाते. बरं. पण उकारांत विशेषणाचे सामान्य रूप मात्र होत नाही. अशुद्ध शब्द आहेत गण्याला जर मूळ शब्द गणू असेल.
किंवा श केला. मग शुद्ध शब्द कोणते? शुद्ध शब्द आहेत गणूस, शकूस. मूळ शब्द गणू, शकू असेच राहतात. नियम असा की उकारांत विशेषण बदलत नाही. आणि क्रियापदांना ऊन प्रत्यय लावतानाही आपण खूप चुका करतो. मी गाऊन आलो असं म्हणताना लिहिण्यात खूप गोंधळ उडतो. बरोबर. हा गोंधळ दूर करण्यासाठी मूळ धातू समजून घ्यावा लागतो. अशुद्ध शब्द आहेत गाऊन, चावून. तसं पाहिलं तर जेवून ठीक आहे. जर धातू जेव असेल पण गा असेल तर मग कसे लिहायचे? याचे शुद्ध आणि योग्य रूप समजून घेऊ. शुद्ध शब्द आहेत गाऊन, जेवून, चावून. योग्य उच्चार गाऊन, जेवून, चावून. आणि याचा नियम काय? नियम असा ती धातूला ऊ किंवा ऊन प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी व असेल तरच वू किंवा वून येईल. उदाहरणासाठी जेव जेवून, चाव चावून. पण गा धातूच्या शेवटी व नाही म्हणून ते गाऊन असेच लिहावे. हे खूपच लॉजिकल आहे. तसेच एकारांत शब्दांचे सामान्य रूप याकारांत करावे. अशुद्ध शब्द आहेत फडकेना, करणेसाठी, पाहणेला. शुद्ध शब्द आहेत फडक्यांना, करण्यासाठी, पाहण्याला. नियम असा की शेवटी ए असेल तर त्याचा प्रत्यय लावताना या होतो. आता आपण सखोल चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. काही दैनंदिन वापरातील महत्वाचे पण किरकोळ नियम पाहूया. आपण पत्ता लिहिताना अनेक शहरांचे नावे लिहितो किंवा आजकाल मराठीत इंग्रजी शब्दांचा खूप वापर होतो. यासाठी काही खास नियम आहेत का? होय, काही अत्यंत सोपे आणि थेट नियम आहेत. सर्वात आधी आपण गावांची नावे पाहूया. हो. अनेकदा लोक घाईत अशुद्ध शब्द लिहितो रस्व उकार देऊन. नागपूर, सोलापूर, तारापूर, तुळजापूर. पण ते दीर्घ असतात ना? हो, याचे शुद्ध शब्द आहेत नागपूर, सोलापूर, तारापूर, तुळजापूर. योग्य उच्चार नागपूर, सोलापूर. नियम असा की पूर हा गाववाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना नेहमी दीर्घ उपांत्य म्हणजे दीर्घ उकार लिहावा. आणि काही शब्द आपण बोलताना कसेही म्हणजे अगदी गावरान भाषेत बोलतो पण लिहिताना ते वेगळे असतात. अगदी बरोबर. बोलण्याची भाषा आणि लेखनाची भाषा यात फरक असतो. अशुद्ध शब्द आहेत कोणचा, एखादा. आणि शुद्ध शब्द? शुद्ध शब्द आहेत कोणता, एखादा. तसेच अशुद्ध शब्द आहेत रहाणे, पाहणे. आणि शुद्ध शब्द आहेत राहणे, पाहणे. म्हणजे नियम असा की हीच रूपे प्रमाण मानली जातात आणि लेखनात अशीच वापरावीत. अगदी बरोबर. आणि त्या आवाजाची नक्कल करणारे मजेशीर शब्द असतात ना, काय म्हणतो आपण त्याला? नादानुकारी शब्द. होय, ते शिकायला खूप मजा येते. अशुद्ध शब्द आहेत रस्व असलेले, हळूहळू, मुळूमुळू. शुद्ध शब्द आहेत दीर्घ असलेले, हळूहळू, मुळूमुळू. याचा नियम काय आहे? पण पुनरुक्त नादानुकारे म्हणजे सतत रिपीट होणारे शब्द असतील तर ते रस्व लिहावेत. जसं की अशुद्ध शब्द आहेत दीर्घ असलेले, लुटूलुटू, डुगडुगू. शुद्ध शब्द आहेत रस्व असलेले, लुटूलुटू, डुगडुगू. आणि जे रूढ तत्सम शब्द आहेत ज्यांच्या शेवटी पूर्वी आपण पाय मोडायचो. पूर्वी तसं केलं जायचं पण भाषा सोपी करण्यासाठी आता तो नियम बदलला आहे. अशुद्ध शब्द आहेत शेवटच्या अक्षराचा पाय मोडून लिहिलेले, विद्वान, क्वचेत, अकस्मात, विद्युत, परिषद. आणि आताचे शुद्ध शब्द? शुद्ध शब्द आहेत पूर्ण अक्षरासह, विद्वान, क्वचेत, अकस्मात, विद्युत, परिषद. नियम असा की तत्सम रूढ व्यंजनांत शब्द आता मराठीत स्वरांत म्हणजे पूर्ण अक्षर लिहावेत. त्यांचा पाय मोडू नये. आणि इंग्रजी शब्दांचा शिरकाव मराठीत झाल्यावर त्यांना कसं लिहायचं? इंग्रजी शब्दांचा एक साधा नियम आहे. अशुद्ध शब्द आहेत पाय मोडून लिहिलेले, बायरन, कीट्स. शुद्ध शब्द आहेत पूर्ण अक्षरासह, बायरन, कीट्स, MLC, PhD. म्हणजे नियम असा की इंग्रजी व्यंजनांत शब्दही मराठीत लिहिताना स्वरांत लिहावेत. होय. आणि शेवटी आपण जी अव्यय नेहमी वापरतो, इत्यादी, ही, अन. होय, हे अत्यंत महत्वाचे शब्द आहेत. अशुद्ध शब्द आहेत आधी ही अनपूर्ण न लिहून. मग शुद्ध शब्द कोणते? शुद्ध शब्द आहेत इत्यादी, ही, अन. नियम असा की इत्यादी व ही अव्यय दीर्घ लिहावेत, तर अन हा शब्द मात्र व्यंजनांत म्हणजे पाय मोडून लिहावा. इथे अनचा पाय मोडणे आवश्यक आहे. बापरे. आज आपण खरोखरच एका संपूर्ण भाषेच्या आत जाऊन तिचे मूळ अणुरेणू तपासले आहेत. मला वाटत होतं की नियम पाठ करणे म्हणजे शिक्षा आहे, पण यामागचं विज्ञान समजल्यावर ते खूपच सोपं वाटत आहे. आणि जाता जाता आपण आज शिकलेल्या या महत्वाच्या नियमांचा थोडक्यात सारांश घेऊया. नक्कीच.
आपण पाहिले की शब्दाचा स्पष्ट नाद असेल तरच अनुस्वार द्यावा. शब्दाच्या शेवटी येणारे ईकार आणि उकार बहुधा दीर्घ असतात. संस्कृत म्हणजे तत्सम शब्द स्वतःची ओळख जपतात, पण सामासिक शब्दांत ते ह्रस्व होतात. आणि तो तराजूचा नियम. हो, आणि सर्वात महत्वाचं आपला तराजूचा नियम. शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर उपांत्य अक्षर ह्रस्व असते, आणि शेवटचं अक्षर ह्रस्व म्हणजे अकारांत असेल तर उपांत्य अक्षर दीर्घ असते. तसेच प्रत्यय लावताना शब्दांची रूपे कशी बदलतात आणि गावांच्या नावात पूर नेहमी दीर्घ कसा लिहावा हेही आपण सविस्तर पाहिले. तर श्रोते हो, शुद्ध लेखन म्हणजे केवळ शिक्षकांची लाल पिनची खूण नाही, तर ती शब्दांच्या आवाजाची, त्यांच्या नादाची आणि त्यांच्या इतिहासाची नोंद आहे. तराजूचा नियम लक्षात ठेवला तर तुमचे अनेक शब्द आपोआप शुद्ध होतील. अगदी खरंय. आणि या सखोल चर्चेच्या शेवटी मला श्रोत्यांना एका वेगळ्या विचारावर सोडून जायचंय. कोणता विचार? आज आपण पाहिलं की संस्कृत आणि इंग्रजी शब्दांमुळे मराठीत नियम कसे बदलतात किंवा कसे जुळून घेतात. पण विचार करा, आजच्या या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि मेसेजिंगच्या जमान्यात जे नवीन शब्द रोज तयार होतात त्यांच्या शुद्ध लेखनाचे नियम भविष्यात काय असतील? भाषा स्वतःचे नवीन नियम स्वतःच तयार करत असेल का? यावर नक्की विचार करा. नमस्कार. खूपच छान विचार आहे हा. नमस्कार. आणि श्रोते हो, असाच सखोल अभ्यास करत रहा.